आपण पाहूयात. उद्धव ठाकरेंनी आता सुधीर साळवींना फोन केला. लालबागच्या राजाच्या विसर्जनाच्या अडचणीसंदर्भात त्यांनी चर्चा केली. ठाकरेंकडून कार्यकर्त्यांनी काळजी घेण्याचं आवाहनही करण्यात आलं. लालबागच्या राजाचं विसर्जन अद्यापपर्यंत झालेलं नाहीये. तर उद्धव ठाकरेंनी सुधीर साळवींना फोन केला. लालबागच्या राजाच्या विसर्जनाच्या अडचणीसंदर्भात चर्चा केली. तर ठाकरेंनी कार्यकर्त्यांना काळजी घेण्याचं आवाहन केलंय. भूषण शिंदे आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले जातात. भूषण, उद्धव ठाकरे यांनी सुधीर साळवींना फोन केला. लालबागच्या राजाच्या विसर्जनाच्या अडचणींसंदर्भात चर्चा झालेली आहे. अधिकचे अपडेट नेमके काय आहे? नक्की शुभम, साधारण 12 तास उलटले तरी सुद्धा अजून लालबागच्या राजाचे विसर्जन जे आहे ते अजून पार पडलेले नाहीये. आणि एकंदर या संपूर्ण गोष्टीमध्ये कुठेतरी समुद्राला येणारी भरती आणि ओहोटी याचा कुठेतरी अंदाज चुकल्यामुळे हा संपूर्ण जो विसर्जन सोहळा आहे तो रखडलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. एकंदर लालबागचा राजा जेव्हा सकाळी गिरगाव चौपाटी इथे दाखल झाला त्या दरम्यान भरती होती, त्यामुळे भरतीच्या मुळे कुठेतरी समुद्राला मोठ्या लाटा येत होत्या. त्यामुळे लालबागचा राजा हा तराफ्यावर नेण्यात खूप अडचणी आल्या. त्यामुळे ओहोटीची वाट पाहावी लागली. त्यानंतर ओहोटीच्या वेळेला दुपारी जेव्हा ओहोटीची वेळ आली तेव्हा मात्र लालबागचा राजा हा तराफ्यावर दाखल झाला. मात्र आता पुन्हा तराफा हा पाण्यात जाण्यासाठी पुन्हा भरतीची आवश्यकता आहे. त्यामुळे पुन्हा एकदा रात्री जेव्हा समुद्र भरती येईल त्या दरम्यान हा तराफा जो आहे तो समुद्रामध्ये आत जाणार आहे आणि तेव्हा लालबागच्या राजाचं विसर्जन जे आहे ते पार पडणार आहे. एकंदर या संपूर्ण अडचणीमुळे कुठेतरी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुद्धा सुधीर साळवी त्यांचे जे सहकारी आहेत ठाकरे पक्षाचे त्यांना सुद्धा संपर्क साधलेला आहे आणि एकंदर कुठेतरी उद्धव ठाकरे स्वतः यामध्ये चर्चा केलेली आहे. एकंदर कार्यकर्त्यांनी काळजी घ्यावी आणि कुठेतरी या संपूर्ण गोष्टीमध्ये कार्यकर्त्यांनी मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी काळजी घ्यावी अशा प्रकारे आवाहन त्यांनी केलेलं आहे. आणि एकंदर या संपूर्ण सध्या गोष्टीची सध्या सर्वजण वाट पाहत आणि एकंदर लालबागच्या राजाचं विसर्जन साधारण 10 ते 11 वाजता पार पडण्याच्या प्रकारे माहिती मिळत आहे. शुभम. अगदी भूषण, अत्यंत महत्त्वाचे अपडेट पोहोचवलेले आहेत. तुर्तास धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.